नमस्कार, काजल्स रेसिपीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण एकदम मस्त टेस्टी चटपटीत छोले पापडी चाट कशी बनवायची ते पाहणार आहोत. दिसायला जेवढी सुंदर दिसत आहे ना, टेस्टलाही तेवढीच मस्त लागते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. मी इथे छोले घेतलेले आहेत. हे छोले मी 4 ते 5 तास भिजवून घेतलेले आहेत. तुम्ही हे रात्रभर देखील भिजवून घेऊ शकता. मी इथे अर्धा कप छोले घेतलेले आहेत. याच्यामध्ये घालणार आहोत आपण एक मीडियम साईजचा टोमॅटो मी ते मोठा मोठा चिरून घेतलेला आहे. त्याचसोबत एक मीडियम साईजचा बटाट्याची साल काढून तोही मोठा चिरून घेतलेला आहे. त्याचसोबत एक मीडियम साईजचा कांदा. या भाज्या तुम्ही सेपरेट देखील शिजवून घेऊ शकता. मी डायरेक्ट याच्यामध्ये शिजवून घेत आहे, म्हणजे आपल्याला वेळही कमी लागेल. याच्यामध्ये घालणार आहोत 1 ग्लास पाणी. भाज्या बुडतील एवढं आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. अर्धा चमचा मीठ घालत आहे आणि अर्धा चमचा हळद घालत आहे. या भाज्या तुम्ही डायरेक्टही कुकरला शिजवून घेऊ शकता. हे आता आपल्याला कुकरला लावून याच्या 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत, किंवा तुमच्या कुकरला जेवढा वेळ लागतो तेवढ्या शिट्ट्या देऊन तुम्ही हे शिजवून घेऊ शकता. छोले आपले शिजत आहेत तोपर्यंत आपण पापडीसाठी लागणारं जे पीठ आहे ते तयार करून घेऊया. इथे मी गव्हाचं पीठ वापरणार आहे पापडी बनवण्यासाठी. यासाठी मी ते 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याचसोबत 1/4 कप आपण बारीक रवा घेणार आहोत. जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही इथे मोठा रवा मिक्सरला फिरवून इथे वापरू शकता. तसाच मोठा रवा वापरायचा नाही, तो भिजण्यासाठी वेळ थोडा जास्ती लागतो. त्यामुळे आपल्याला इथे बारीक रवा वापरायचा आहे. मी इथे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि 1 चमचा ओवा घालत आहे. ओवा थोडंसं हातावरती क्रश करून घालायचा आहे, म्हणजे ओव्याची चव छान लागते. याच्यामध्ये घालत आहे मी 2 चमचे तेल. इथे मी नॉर्मल टेम्परेचरचं तेल घेतलेलं आहे. तेलाऐवजी तुम्ही इथे तूप देखील वापरू शकता. हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तेल छान असं पिठाला लागलं पाहिजे, अशी मूठ तयार झाली पाहिजे आपल्या पिठाची. एवढंच आपल्याला तेल इथे घालायचं आहे. थोडं कमीसुद्धा नाही आणि जास्तही नाही. याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. एकदम जास्तीचं पाणी घालायचं नाही, जसं आपल्याला लागेल तसं आपल्याला इथे पाणी घालायचं आहे. इथे आपल्याला जास्त घट्ट देखील पीठ मळायचं नाही आणि सैलसरही मळायचं नाही. मीडियम असं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. इथे आपलं हे पीठ मळून तयार झालेलं आहे. हे पीठ आपल्याला 15 ते 20 मिनटं भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे, कारण की याच्यामध्ये आपण रवा वापरलेला आहे, त्यामुळे तो थोडा भिजला गेला पाहिजे. त्यामुळे आपण हे 15 ते 20 मिनटं साईडला ठेवून देणार आहोत. तोपर्यंत आपले छोले शिजलेत का ते पाहूया. इथे आपले छोले छान असे शिजले गेले आहेत. हे आपल्याला थोडंसं असं बारीक करून घ्यायचं आहे. चमच्याने हे थोडंसं असं आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे, म्हणजे आपली भाजी अशी पाण्यासारखी होणार नाही, छान अशी दाटसर होते. त्यामुळे आपल्याला हे थोडंसं असं टोमॅटो, कांदा आणि बटाटा आहे ते बारीक करून घ्यायचं आहे. यामुळे आपली ग्रेव्ही छान अशी दाटसर होते. इथे मी हे थोडंसं असं स्मॅश करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण ही भाजी बनवून घेऊयात. यासाठी मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. याच्यामध्ये घालत आहे 1 चमचा जिरे. त्याचसोबत 2 वेलची, 4 लवंगा आणि 1 तुकडा दालचिनी घातलेला आहे. 1 चमचा आलं, लसूण आणि हिरवी मिरचीची भरड घातलेली आहे. तुम्ही पेस्ट देखील इथे वापरू शकता. हे आपल्याला तेलावरती छान असं परतवून घ्यायचं आहे. इथे आपलं हे छान असं परतलं गेलेलं आहे. याच्यामध्ये आपण आता काही सुके मसाले घालून घेऊयात. 1 चमचा जिरे पावडर आणि 1 चमचा धने पावडर घेतलेली आहे मी ते. 1 चमचा लाल तिखट आणि पाव चमचा हळद घालत आहे. तुम्ही इथे 1 चमचा छोले मसाला देखील वापरू शकता, किंवा खडे मसाले जर वापरणार नसाल तर तुम्ही इथे 1 चमचा गरम मसाला देखील वापरू शकता. हे मसाले आपल्याला थोडेसे परतवून घ्यायचे आहेत. मसाले आपले करपू नये यासाठी आपण इथे थोडंसं पाणी घालणार आहोत, म्हणजे मसाले आपले छान असे शिजले जातील आणि मसाल्यांची चवही छान लागेल. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. इथे आपल्या मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे. छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे आहेत आणि याच्यामध्ये घालणार आहोत आपण छोले आणि व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ. आपण भाज्यांनाही मीठ घातलं होतं, त्या अंदाजानुसार आपल्याला इथे मीठ घालायचं आहे, किंवा तुम्ही टेस्ट करून देखील नंतर मीठ घालू शकता. आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे आणि मिक्स करून आपल्याला याला एक उकळी येऊ द्यायची आहे. ही भाजी आपल्याला थोडीशी घट्टसरच हवी आहे, त्यामुळे मी वरून ह्याच्यामध्ये एक्स्ट्राचं पाणी घातलेलं नाही.
तुम्ही इथे बघू शकता अशी भाजी आपल्याला हवी आहे आणि मस्त आपली छोलेची भाजी तयार झालेली आहे। आता आपण पापडी बनवून घेऊयात। पीठही आपलं छान असं भिजलं गेलेलं आहे। पिठाचा मी चपाती एवढा गोळा काढून घेतलेला आहे आणि गव्हाच्या पिठामध्ये ही घोळवून आपल्याला छान अशी चपातीसारखी लाटी लाटून घ्यायची आहे। जसं आपण चपातीसाठी लाटी लाटतो त्याच पद्धतीने आपल्याला ही लाटून घ्यायची आहे। फक्त आपल्याला हे पातळ लाटून घ्यायचे आहे, जास्त जाड नाही ठेवायची। जाड लाटली तर ही कुरकुरीत होणार नाही। तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने एकदम पातळ अशी मी इथे लाटी लाटून घेतलेली आहे। याच्यावरती आपल्याला सुरीने अशा पद्धतीने टॅप टॅप करून घ्यायचं आहे, म्हणजे आपली पापडी फुगली जाणार नाही, एकदम कुरकुरीत होईल। सगळीकडे आपल्याला अशा पद्धतीने टॅप टॅप करून घ्यायचं आहे। आणि त्याच्यानंतर आपल्याला एखाद्या डब्याचं किंवा भरणीचं झाकण घ्यायचं आहे असं छोटंसं आणि त्याच्याने आपल्याला या पापड्या पाडून घ्यायच्या आहेत। तुम्हाला जेवढी मोठी किंवा जेवढी छोटी पापडी पाहिजे त्यानुसार तुम्ही ते डब्याचं झाकण वापरू शकता। मी ते भरणीचं झाकण वापरलेलं आहे आणि जे साईडचं पीठ आहे ते आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे आणि मस्त अशी आपली पापडी इथे तयार झालेली आहे। एकदम पातळ अशा पापड्या आपल्या तयार झालेल्या आहेत। मी ते सगळ्या पापड्या बनवून घेतलेल्या आहेत आणि आता आपण ह्या तळून घेऊयात। मी तेल आधीच गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे। तेलही ते छान गरम झालेलं आहे। याच्यामध्ये आता आपण या पापड्या सोडून घेऊयात। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे। मीडियम गॅसवरतीच आपल्याला या पापड्या तळून घ्यायच्या आहेत। जेवढ्या तेलामध्ये बसतील तेवढ्या आपल्याला पापड्या इथे सोडून घ्यायच्या आहेत आणि व्यवस्थित अलटून पालटून बदामी रंगावरती आपल्याला या तळून घ्यायच्या आहेत। गॅसची फ्लेम आपल्याला मोठी ठेवायची नाही, मीडियम गॅसवरतीच आपल्याला छान अशा या पापड्या तळून घ्यायच्या आहेत। मस्त अशा बदामी रंगावरती आपल्याला या तळून घ्यायच्या आहेत। इथे आपल्या ह्या पापड्या छान अशा तळल्या गेलेल्या आहेत, मस्त असा कलर आलेला आहे। या आपण काढून घेऊयात। तुम्ही इथे कलर बघू शकता, या अशा कलरवरतीच आपल्याला या पापड्या तळून घ्यायच्या आहेत आणि उरलेल्या पापड्या देखील मी याच पद्धतीने तळून घेणार आहेत। पापडी जर तुम्ही एकदम पांढरी अशी काढली तर ती मऊ पडते आणि जास्त तळल्या गेल्या तर एकदम करपल्यासारखे लागतात, त्याची चव अजिबात चांगली लागत नाही। त्यामुळे व्यवस्थित मीडियम गॅसवरती आपल्याला या तळून घ्यायच्या आहेत। मी ते सगळ्या पापड्या व्यवस्थित तळून घेतलेल्या आहेत। मस्त अशा आपल्या कुरकुरीत पापडी इथे तयार झालेली आहेत। ही पापडी आपण गव्हाच्या पिठापासून बनवलेली आहे। तुम्ही ते आवाज ऐकू शकता किती कुरकुरीत झाले आहेत। चला तर आता आपण प्लेट लावून घेऊयात। इथे मी प्लेटमध्ये छोले काढून घेतलेले आहेत। याच्यामध्ये आपल्याला गोड दही घालायचं आहे। दह्यामध्ये साखर घालून हे मी 2 तासांसाठी फ्रीजमध्ये ठेवून दिलं होतं। मस्त असं गोड थंडगार दही मी ते घालून घेतलेलं आहे। याच्यावरती मी थोडीशी पापडी अशा पद्धतीने चुरून घालत आहे, खायला मस्त लागते। बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेलं टोमॅटो घालत आहे, थोडीशी हिरवी चटणी, थोडीशी चिंचेची चटणी आणि अशा पद्धतीने साईडने मी या पापड्या अशा लावून घेत आहे। तुम्हाला जसं हे चाट खायचं आहे तसं तुम्ही हे बनवून खाऊ शकता। वरून थोडेसे मी डाळिंबाचे दाणे घालून घेत आहे। तुमच्याकडे असतील तर घाला, नाही घातले तरीही चालतील। थोडंसं लाल तिखट घालणार आहे, त्यासोबत थोडेसे जिऱ्याची पावडर आणि थोडेसे चाट मसाला देखील मी वरून घालत आहे। मस्त अशी आपली छोले पापडी चाट तयार आहे। बाहेर आपण खायला जातो तेव्हा खूप पैसेही जातात आणि आपलं पोटही भरलं जात नाही। त्यामुळे अशा पद्धतीने घरच्या घरी तुम्ही ही चाट बनवू शकता आणि खाऊ शकता। पोटही भरेल आणि मनही भरेल। मस्त ही रेसिपी आहे, एकदा घरी नक्की ट्राय करा। टेस्टला अप्रतिम लागते। जेव्हा तुमच्या मुलांना काहीतरी चटपटीत खावंसं वाटतं त्यावेळेस तुम्ही ही रेसिपी त्यांना बनवून देऊ शकता। रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की सांगा। रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अजूनही आपल्या काजल्स रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।